नमस्कार मंडळी, या भागामध्ये आपण शिकणार आहोत CSS मध्ये असलेलं बॉक्स मॉडेल. हे बॉक्स मॉडेल खूपशा कारणांसाठी वापरलं जातं आणि एकदा का ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर झाली तर तुम्ही कुठलीही वेबसाईट अगदी कुठल्याही लेआउटमध्ये आणि कुठल्याही फॉर्मॅटमध्ये बनवू शकता. त्यामुळे बॉक्स मॉडेल ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. तर ही कन्सेप्ट आपण अगदी सोप्या भाषेत शिकण्याचा प्रयत्न करू. वेळ न दवडता प्रोग्रामॅटिकली बॉक्स मॉडेल बघूयात. बघा, CSS मधलं जे ब्लॉक मॉडेल आहे ना किंवा बॉक्स मॉडेल जे आहे ना, ते साधारणतः असं दिसतं. इथे काय आहे, एक सगळ्यात बाहेर एक बॉक्स आहे. या बॉक्सला नाव दिलेलं आहे मार्जिन. बरोबर, हे आहे मार्जिन. त्यानंतर आहे बॉर्डर आणि त्यानंतर आतमध्ये आहे पॅडिंग आणि पॅडिंगच्या खालोखाल आहे कंटेंट. बरोबर, काय झालंय, मार्जिन, बॉर्डर, पॅडिंग आणि कंटेंट. आता बॉर्डरच्या बाहेर जी गोष्ट आहे ती आहे मार्जिन. बॉर्डर आणि ॲक्च्युअल कंटेंटच्या मध्ये जे काय आहे ते आहे पॅडिंग आणि हे आहे कंटेंट. आता ह्याच्यामध्ये बघा, साधारणतः ही आहे तुमची टॉप, ही आहे तुमची राईट साईड. बरोबर, त्यानंतर ही आहे तुमची बॉटम साईड आणि ही आहे तुमची लेफ्ट. टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट अशी चारही बाजूनी ह्याने जागा सोडलेली असेल तर ती होते मार्जिन. सिमिलरली आतमध्येही तेच, टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट चारही बाजूने जर जागा सोडली तर ती झाली तुमची पॅडिंग आणि सिमिलरली आतमध्ये जे काही असेल ते असणार आहे तुमचं कंटेंट. मग आता हे एका HTML पेजमधनं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. बघा, आपण पाठीमागच्या ज्या व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एक एक साधारणतः एक मॉडेल आपण तिथे बॉर्डर ड्रॉ केलेली होती ब्लॅक कलरची. आता या बॉर्डरमध्ये जर बघाल ना, हे कंटेंट जे आहे ना, लर्न HTML आणि हे वालं, हे एकदमच या बॉर्डरला चिकटलं गेलंय. त्यामुळे असं पाहिजे तसा इफेक्ट इथे आलेला नाहीये. मग आपण जर आता हे बॉक्स मॉडेल रेफर केलं तर इथे आपल्या लक्षात येतं ही बॉर्डर. बॉर्डरच्या बाहेर जर तुम्हाला काही सोडायचं असेल तर मार्जिन यूज करावं लागेल आणि बॉर्डरच्या आतमध्ये जर जागा सोडायची असेल तर पॅडिंग यूज करायचं लागेल. आता आपली कंटेंटची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. हे कंटेंट म्हणजे इकडे असलेलं लर्न HTML आणि जे काही पॅरेग्राफमध्ये आहे ते झालं तुमचं कंटेंट. आता हे कंटेंट आणि बॉर्डर याच्यामध्ये मला स्पेस पाहिजे, त्यासाठी मी काय वापरेल, पॅडिंग. तर आता मग पॅडिंग वापरून बघूयात. मी काय करतो, आता इकडे प्रोग्राममध्ये जातो आणि इथली जी स्टाईल आहे, हा क्लास कुठला होता, ब्ल्यू डिव. ओके, आता ब्ल्यू डिव मध्ये मी काय करणार आहे, बॉर्डर तर होतीच, आता मी इथे टाकणार आहे पॅडिंग. पॅडिंग, आता या पॅडिंगमध्ये बघा, मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन केलेलं होतं. आता आपल्याला चारही साईडनं पॅडिंग द्यावी लागते. आता ठीक आहे, सुरुवातीला मी काय करतो, एकदम सिंपल करूयात आपण. 10 पिक्सेल मी आता याला पॅडिंग असं करतो आणि रिफ्रेश करतो. बघा, आता हे जरा व्यवस्थित दिसतं. इकडनं 10 पिक्सेल सुटले, टॉपकडनं 10 पिक्सेल आणि बॉटमकडनं पण 10 पिक्सेल. चला, मी अजून थोडीशी साईज याची वाढवतो म्हणजे तुमच्या आणखी व्यवस्थित लक्षात येईल. 10 पिक्सेल खूपच कमी होतंय, तर 20 पिक्सेल आपण आता करूयात. 20 पिक्सेल केल्यानंतर बघा, आता 20 पिक्सेल केल्यामुळे इकडनं 20 पिक्सेल, टॉपवरनं 20 पिक्सेल आणि बॉटमवरनं 20 पिक्सेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे, सपोज आता मला बघा इथे वरती खूपच जास्त स्पेस सुटल्यासारखं वाटतंय बॉटमला कम्पेअर टू इकडच्या आणि इकडचे. मग आपण जे आता शिकलो होतो ना, टॉप, राईट, बॉटम आणि लेफ्ट, म्हणजे काय, क्लॉकवाईज टॉपपासून सुरुवात करायची आणि इथपर्यंत यायचं. आता मला काय करायचं आहे, इंडिव्हिज्युअल जे काही स्पेस आहेत पॅडिंग वगैरे ते मला मेन्शन करायचं आहे. मी काय करेल, टॉप, टॉपला मला पाहिजे 20 पिक्सेल, नको आहे मला, टॉपला पाहिजे 10 पिक्सेल. त्यानंतर राईट साईडला मला पाहिजे 20 पिक्सेल्स. बॉटमला मला पाहिजे लेट्स से की 15 पिक्सेल्स आणि परत लेफ्ट साईडला मला सेमच पाहिजे 20 पिक्सेल. आणि मी आता याला सेव्ह करतोय. ठीक आहे,
आणि इकडे पेजला रिफ्रेश करतो. बघा आता हे थोडंसं वरती गेलं, इकडे 20, इकडे 20, खालती कमी. पण हे जर एकदम व्यवस्थित लक्षात नसेल आलेलं ना तुमच्या, तर एक काम करतो मी, एकदम वेगवेगळ्या व्हॅल्यू इथे असाइन करतो. सपोज मला टॉपला मला पाहिजे 20, बॉटमला मला एकदमच 50 पिक्सेल पाहिजे, म्हणजे जास्त होईल आणि ते लक्षात येईल. बघा टॉप, त्याच्यानंतर राईट साईडला आपण सपोज घेऊयात 10 पिक्सेल, लेफ्ट साईडला सॉरी बॉटम साईडला आता घेऊयात आपण, बघा क्लॉकवाईज आहे ना, टॉप, त्यानंतर राईट, बॉटम, बॉटमला आता आपण घेऊयात 35, माझ्याकडनं चुकून याला बॉटम म्हटलं गेलं होतं, आणि हा आहे लेफ्ट झाला 50 पिक्सेल. आता याला मी सेव्ह करतो आणि सेव्ह केल्यानंतर बघूयात काय होतंय. बघा इथे 50 पिक्सेल सगळ्यात जास्त सुटलेली आहे. सिमिलरली खाली 35 पिक्सेल आहेत, त्यामुळे तिथे पण कम्पॅरेटिव्हली जास्त सुटली. अशा प्रकारे आपण पॅडिंग ही प्रॉपर्टी वापरू शकतो. चला मी आता ते जरा युनिफॉर्म दिसावं म्हणून 20 पिक्सेल करतो. 20 पिक्सेल केल्यामुळे बाय डिफॉल्ट हे सगळीकडे 20 पिक्सेल आता असाइन होणार आहे. मग हे पेज साधारणतः असं दिसेल. पण मला आता ना इथे पण मी खुश नाहीये. मला ॲक्च्युली इथे आणि इथे म्हणजे लेफ्ट आणि राईट साईडला थोडीशी जास्त जागा सोडायची आहे. म्हणजे जवळपास असं समजा की मला इकडे पण 20 पिक्सेल्स मला सोडायची आहे. मग मी काय यूज करू शकतो, मार्जिन. ज्याप्रमाणे पॅडिंग होतं त्याप्रमाणे आता मार्जिन. जस्ट नुसतंच मला मार्जिन हवंय आणि मी ते मार्जिन जे आहे ते करणार आहे 20 पिक्सेल. आता याने काय होईल, चारही साईडने 20 पिक्सेल तो हे करेल, मार्जिन सोडेल. म्हणजे आता बघा इथे जे काही मार्जिन जे होतं ते बॉर्डरच्या बाहेर, पॅडिंग जे काही आहे ते बॉर्डरच्या आत आणि कंटेंटच्या बाहेर, बरोबर. हे आहे तुमचं कंटेंट, कंटेंटच्या बाहेर पॅडिंग, बॉर्डरच्या बाहेर मार्जिन. हे एकदा तुमच्या लक्षात आलं की बस, मग नंतर किती नेस्टेड ब्लॉक्स असू द्यात, कुठल्याही प्रकारचे प्लेसमेंट असू द्यात, ती व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. बरं आता हे जर का आता हे आपण सगळं काही व्हर्च्युअली बघितलं, बरोबर. मी आता एक काम करतो, इथे एलिमेंट इन्स्पेक्टर ओपन करून बघतो आणि त्यातून तुम्हाला इथे बघा कंप्लीट तुम्हाला ते दिसणार आहे. बरं आता एक काम करूयात, आपण इथनं जी काही आपली डिव्हिजन आहे ब्ल्यू डिव, हिला मी सिलेक्ट करतो आणि हे जे काही बॉक्स मॉडेल मी तुम्हाला इथे दाखवलेलं होतं पेंटमध्ये, ते तुम्हाला इथे दिसणार आहे. आता मी एक काम करतो, याला थोडासा ड्रॅग करून खालती घेतो. अच्छा, हे सध्या कन्सोलची मला काही गरजच नाही आहे आणि थोडंसं वरती ओढतो. बघा ही माझी 20 पिक्सेल मी जी काही सोडलेली आहे ती, ही आपली बॉर्डर. ओके, बॉर्डरच्या आतमध्ये आहे पॅडिंग. बघा पॅडिंग आपलं 20 पिक्सेलवाला आहे, मार्जिन 20 पिक्सेलवाला आहे आणि नंतर हे आहे आपलं कंटेंट. ऑफकोर्स मी पॅडिंग आता सपोज वाढवू पण शकतो. बघा पॅडिंग वाढवली 21, 22, ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल आता पॅडिंग म्हणजे बॉर्डरच्या आतमधलं जे काही जागा सुट्टी आहे ती असणार आहे तुमची पॅडिंग, आणि मार्जिन म्हणजे बॉर्डरच्या बाहेर जी काही तुमची स्पेस असणार आहे ती आहे तुमची मार्जिन. मग हे आहे CSS मधलं बॉक्स मॉडेल. आशा करतो की तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित समजलेली असेल. भेटूयात पुढच्या भागामध्ये.